राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पत्रकार परिषद घेत आहेत. थेट जाऊयात. आघाडीचं सरकार होतं ते गेल्यानंतर मागच्या 5 वर्षात 67,000 कोटी रुपये हे महाराष्ट्राच्या वीज मंडळाचे थकलेले आहेत, त्यांच्या ग्राहकांच्याकडून, विविध स्तरावरचे ग्राहक. आणि 67,000 कोटी रुपयाची थकबाकी असल्यामुळं महाराष्ट्राच्या वीज मंडळच संकटात आलेलं आहे. आज महाराष्ट्रात एका बाजूने वीज दर वाढीचं संकट सामान्य माणसावर आहे आणि दुसऱ्या बाजूने हे महाराष्ट्रातल्या जनतेला स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंत सक्षमपणाने सेवा देणारी ही व्यवस्था ही देखील मागच्या 5 वर्षात भारतीय जनता पक्षाच्या काळात अतिशय संकटात ढकलण्याचं काम मागच्या 5 वर्षात झालं. आणि त्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिलेले आहेत की असं का झालं आणि कोणती कारणमीमांसा आहे ही तपासली पाहिजे. आता वीज बिलाच्या वसुलीवरून सामान्य लोकांमध्ये भाजप किंवा पक्षाचं म्हणून सामान्य लोकांमध्ये खूप असंतोष आहे. कारण असं आहे की आपल्या ऊर्जा मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी असं जाहीर केलं होतं की 100 युनिटपर्यंत आम्ही वीज बिल माफतो आणि आता अचानक पुन्हा संपूर्ण वसुलीचा जो निर्णय झाला त्याच्यामुळे प्रचंड अस्वस्थता आहे. तर तिन्ही पक्षामध्ये कॉर्डिनेशन नाही का? कारण त्या ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं की पुन्हा तो निर्णय झाला नाही. ऊर्जा मंत्र्यांची जी प्रयत्न आहे तो अतिशय स्तुत्य आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न होणं आवश्यक आहे, त्याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. आणि ग्राहकांच्या वरचा बोजा कमी करावा हीच महाआघाडीची भूमिका आहे. त्यात माननीय मुख्यमंत्री महोदयांची, उपमुख्यमंत्री महोदयांची ही भूमिका आणि भावना आहे. पण अलीकडच्या काळात ह्या सगळ्या सवलती देण्याच्या गणिताकडे बघत असताना या सर्व गोष्टी पुढे आल्या आणि त्यामुळं पहिल्यांदा एकंदरच वीज मंडळाच्या अवस्थेकडे कोणत्या दृष्टीने बघायचं, कशा पद्धतीनं आपण त्यातून मार्ग काढायचा. कालही मंत्रिमंडळासमोर आमच्या ऊर्जा मंत्र्यांनी अतिशय चांगले प्रस्ताव समोर आणलेले होते की जेणेकरून सगळ्यांना या 67,000 कोटी रुपयाची जी थकबाकी आहे त्यातून कसे मार्ग काढायचे. जवळपास 2-1 तास आम्ही काल चर्चा केली आणि आमचा हा प्रयत्न आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला अधिक तोशीस लागून न देता या आमच्या वीज मंडळातही सुधारणा कामात झाली पाहिजे. असं आहे की पहिलं म्हणजे सर्व पत्रकारांना माझं आव्हान आहे की भारतीय जनता पक्षाच्या अशा विधानाला आपण गांभीर्याने घेऊ नका. कारण असं आहे की हे या खात्यात ह्यांच्याकडे खातं आहे म्हणून हे नाराज आणि ह्यांच्याकडे खातं आहे म्हणून यांना नाही मिळालं, ही मानसिकता ठेवणारी भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला अशीच वागणूक दिली. 5 वर्षे शिवसेना सरकारमध्ये होती त्यावेळी शिवसेनेकडे जी खाती होती त्यावर अन्याय करण्याचीच भूमिका भाजपने ठेवली. पण माननीय उद्धव ठाकरे साहेब हे कोणत्याही पक्षाकडे कुठलं खातं आहे म्हणून दुजाभावाने कुणाकडेही बघत नाहीत. महाराष्ट्राचं हित यालाच आमची प्रायोरिटी. राजकारण सोडलं तरी परवाच दिल्ली पाटलांनी स्वतः या एमएससीबीच्या या बिलांच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा ते तर आपल्या जवळचे आहे. मग मूळ जो प्रश्न आहे राजकारणापैकी मूळ जो प्रश्न आहे की लोकांना खरोखरच याचा ताण पडणार आहे आणि अनावश्यक बिल आहे आणि आता तुम्ही 4 इलेक्ट्रॉनिक किती घेणार याचं काय नाही. आणि 4 बैठका निर्णय होत नाही म्हणून सगळे समाव असते ना. माझा आघाडी सरकार निर्णय जाहीर का नाही करत, फक्त बैठका घेऊ, विचार करू, चर्चा करू असं चाललंय. कोण म्हणतात? बरोबर आहे, वेगवेगळे ऑप्शन्स आहेत ना. त्या 8 प्रस्ताव म्हणजे हा ते 8 प्रस्ताव वेगळे जे ऑप्शन्स आहेत त्याचा अभ्यास केल्यानंतर मी मगाशी जे सांगितलं आपल्या वीज मंडळाचा मागच्या 5 वर्षात कसा बोजवारा उडालेला आहे याच्याकडे मी तुमचं सतत मगासपासून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतोय. या वीज मंडळाच्या माध्यमातून लोकांना दिलासा देण्याच्या आधी 2 गोष्टी आहेत की त्या वीज मंडळाला सक्षम केलं पाहिजे आणि जी थकबाकी आहे ती थकबाकी भरून घेण्यासाठी काय वेगळ्या ऑप्शन्स आहेत ते आमच्या ऊर्जा मंत्र्यांनी त्यातले काही ऑप्शन सुचवलेले आहेत. त्या सगळ्याचा विचार करून योग्य निर्णय केला पाहिजे. आम्ही पुन्हा त्याच्यावर बसणार आहे. आता 2 प्रश्न माझी आपल्याला विनंती आहे की आपण विचारात घेतले पाहिजेत. एक म्हणजे
आपल्या थकबाकीची वसुली कशी करायची, त्यात कोणत्या पद्धतीचे सवलती देऊन ह्या वसुलीला वेग द्यायचा, हा एक आमच्यासमोरचा ऑप्शन आहे. तो संबंधित विभाग आणि वित्त विभाग एकत्रित बसून त्याच्यावर विचार करतो. आता निवडणुकांची आचारसंहिता चालू आहे, त्यामुळं माझी इच्छा असूनही तुम्हाला मी अशी उत्तरं देऊ शकत नाही. त्यामुळे त्या विषयाकडे जाण्याची आवश्यकता आहे का? त्यांचं काय म्हणतात शेवटी? नाही, देवेंद्र फडणवीसांच्या 5 वर्षाच्या काळात थकबाकी कशी वाढली ह्याची तरी माहिती घ्यायचा आम्हाला संधी द्या ना तुम्ही. हे महामंडळाच्या समोर जे वित्तीय प्रश्न तयार केले ते मागच्या 5 वर्षात तयार झाले, त्याचा जरा अभ्यास करू दे. आपल्याला सगळ्यातनं मार्ग काढायचाच आहे आणि महाआघाडी खंबीर आहे त्यात मार्ग काढायचा. शाळेचा एक मुद्दा आहे, की आम्ही पुन्हा शाळा सुरू करणार नाही. कोण? मुंबई महापालिकेत. हो, कारण कोविडची दुसरी लाटेची शक्यता वर्तवली जाते. बाकीच्या महापालिकांचं काय? नाही, असं आहे की मुंबईमध्ये आपल्याला सुरुवातीपासून बघितलं प्रचंड मोठ्या प्रमाणात संख्या वाढली आणि मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी ही भूमिका घेतलेली आहे की पुन्हा ही संख्या वाढणार नाही म्हणून मर्यादितच लोकांचे संपर्क यावेत, हा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी मास्क पुन्हा कटाक्षाने घाला म्हणून आवाहन केलेलं आहे. आपल्याला थोडीशी काळजी घ्यावीच लागेल, नाहीतर दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने संख्या वाढली ती परिणती मुंबईतही होऊ शकते त्याची आणि इतरही भागात होऊ शकते. सगळ्यांनीच पुढचे 15-20 दिवस, आता दिवाळीच्या नंतर दिवाळीचे बाजार किती फुललेले आपण बघितलं, त्याचा परिणाम काय होणार आहे हे आता 10-15 दिवसात आपल्या लक्षात येईल. असं आहे की राज्य सरकारमध्ये चंद्रपूर जिल्ह्याची परिस्थिती वेगळी आहे, भंडारा गोंदियाला वेगळी आहे, नंदुरबारला वेगळी आहे, मुंबईला वेगळी आहे, मुंबईतल्या धारावीत वेगळी आहे. वेगळे प्रश्न आहेत ना. तर ते आपण सगळ्या कोविडशी डील करताना प्रत्येक महापालिका प्रत्येक जिल्ह्यात वेगळ्या स्ट्रॅटेजीज करायला मुभा दिलेली आहे, त्याप्रमाणे ते करतात. नाही, निर्णय घ्यावा म्हणजे ते सरकारलाही सांगतात की आम्हाला असं करणं भाग आहे म्हणून. पालकांनी संभ्रमित होण्याचं कारण नाही. प्रत्येक शहरात, प्रत्येक नगरपालिकेत, प्रत्येक तालुक्यामध्ये जी परिस्थिती आहे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये जी संख्या एकदम स्पाईक आला आपल्या संख्येमध्ये, त्यात बेड्स आपल्याला कमी पडले. त्यामुळं त्या परिस्थितीत स्थानिक पद्धतीनं लोकांनी निर्णय घेतला पाहिजे. ही परिस्थिती अत्यंत असाधारण परिस्थिती आहे आणि त्यामुळं मुंबईत बसून निर्णय घेतला आणि यवतमाळ जिल्ह्यातला निर्णय असेल तर तो यवतमाळमध्ये काय परिस्थिती मागच्या वेळी उद्भवलेली याचा विचार करून निर्णय होणं स्वाभाविक आहे आणि आवश्यक आहे आणि तसे सूचनाही त्यांना सगळ्यांना दिलेल्या आहेत. सर, मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना आणि काँग्रेस वेगळ्या निवडणुका वेगळ्या असं सांगण्यात आलं, तर राष्ट्रवादीची भूमिका काय आहे? एका सरकारमध्ये आम्ही तिन्ही पक्ष आहोत. आमची अपेक्षा आहे की सर्वांनी एकत्रित यावं.